UPSC मेन्स 2021 त्यातला जनरल स्टडीज पेपर 1 मधले क्वेश्चन आपण डिस्कस करतोय. क्वेश्चन नंबर 7 आपण बघणार आहोत. मेन्शन द ग्लोबल ऑकरन्स ऑफ व्हॉल्कॅनिक इरप्शन्स इन 2021 अँड देअर इम्पॅक्ट ऑन रिजनल एन्व्हायरमेंट. 10 मार्क आणि 150 शब्दासाठी हा प्रश्न विचारला होता. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज एक्सपेक्टेड इन दिस क्वेश्चन, तर एक स्पेसिफिक इव्हेंट आपल्याला लागतील की कोणते कोणते इव्हेंट झालेले आहेत व्हॉल्कॅनिक इरप्शन्सचे आणि त्याचा एक्झॅक्टली काय इम्पॅक्ट होतो त्या रिजनल एन्व्हायरमेंटवरती. तो स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर इंट्रोडक्शन आपण लिहिणार, काही रिसेंट व्हॉल्कॅनिक इरप्शन्स आपण लिहिणार आणि त्यानंतर त्याचा काय इम्पॅक्ट होता त्या पर्टिक्युलर व्हॉल्कॅनिक इरप्शनचा रिजनल एन्व्हायरमेंटवरती. असं करत एक 3 ते 4 व्हॉल्कॅनिक इरप्शन्स जे 21 मध्ये झालेले आहेत आणि त्यानंतर कन्क्लुजन, असं ओव्हरऑल आपलं स्ट्रक्चर असणार आहे. सो रिसेंट व्हॉल्कॅनिक इरप्शन मध्ये ताल व्हॉल्कॅनोचा एक लिहिता येईल फिलिपाईन्स मध्ये. इम्पॅक्ट काय होता तर तिथलं जे क्रेटर लेक होतं तिथे खूप सारे एक्सप्लोजन आपल्याला बघायला मिळाले, स्टीम बाहेर आलेली आहे हॉट वेंट्स मधून. इट ऑल्सो प्रोड्यूस फ्रिक्वेंट अर्थक्वेक्स अँड SO2 एमिशन्स पण तिथे बाहेर आलेले आहेत. देन सेकंड वन माउंट एटना जे सिसिली इटली मध्ये आहे, तर त्याचा इम्पॅक्ट काय होता तर डझन्स ऑफ एक्सप्लोजन अँड फाउंटेन्स थ्रू आउट द इयर हे चालू राहिलेलं आहे. फाउंटेन्स रीच थाउजंड्स ऑफ फीट अँड अकंपनाइंग ॲश डिपॉझिटेड हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. तो एक इम्पॅक्ट होता. हवेमध्ये पूर्ण डेब्रीज आल्यामुळे एक विजिबिलिटी कमी झालेली आहे आणि डिले झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत फ्लाइट्स. देन निरागोंगो जो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मधला व्हॉल्कॅनो होता, त्याचा इम्पॅक्ट काय होता तर लावा फ्लोड इन टू विलेजेस अराउंड दिस निरागोंगो that destroyed hundreds of buildings and then killed dozens of people. So killed dozens of people. So निरागोंगो मध्ये हा एक इम्पॅक्ट बघायला मिळाला रिजनल एन्व्हायरमेंट वरती. देन चौथा आपल्याला लिहिता येईल सेमेरू. सेमेरू आहे इंडोनेशियामध्ये. इम्पॅक्ट काय होता तर एक अनएक्सपेक्टेड ब्लास्ट होता. का तर ते लावा डोम कोलॅप्स झालेलं होतं, त्यामुळे हे झालेलं होतं. त्यातून मग ॲश फॉल आहे किंवा पायरोक्लास्टिक फ्लोज आहेत. आता हे शब्द आपल्याला तिथे लागतील. ॲश फॉल देन पायरोक्लास्टिक फ्लोज. It rained down on the villages around the volcano. This was the impact. सेमेरू इंडोनेशिया मध्ये हा एक इम्पॅक्ट होता. आता याचं आपल्याला एक तर हे मॅप वरती सगळे एक वर्ल्ड मॅप काढला आणि तिथे लोकेट करून दाखवले सुरुवातीला की कोणते कोणते व्हॉल्कॅनिक इरप्शन या भागामध्ये झालेले आहेत. अँड देन सम जॉग्राफिकल टर्मिनॉलॉजीज जे आपण फिजिकल जॉग्राफी मध्ये वाचतो व्हॉल्कॅनो बद्दल, त्या टर्म्स मध्ये त्याला लिहिणं महत्वाचं आहे. पाचवा एक व्हॉल्कॅनो कोणता होता तर ला पाल्मा जो कॅनरी आयलँड मधला व्हॉल्कॅनो होता. सो इम्पॅक्ट काय झालेला आहे, सो इट वॉज फॉलोड बाय सिरीज ऑफ अर्थक्वेक इव्हेंट्स. काही नवीन फिजर इव्हेंट्स तिथे ओपन झालेले आहेत त्या आयलँड वरती आणि ओव्हरऑल लावा जो आहे तो समुद्राकडे क्रॉल करताना दिसलेला आहे. अँड देन इट लेड टू डिस्ट्रक्शन ऑफ लोकल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज वेल. सो हा एक इम्पॅक्ट आपल्याला तिथे लिहिता येईल. सो ओव्हरऑल हे 5 आपण इव्हेंट्स तिथे मांडू शकतो, त्याचा काय इम्पॅक्ट होता ऑन दी रिजनल एन्व्हायरमेंट. कन्क्लुजन मध्ये काय लिहिता येईल तर हाऊ बेसिकली वी कॅन ट्राय टू सिम्पली रिड्यूस द इम्पॅक्ट. अवॉइड तर नाही करता येणार आहे, बट हाऊ वी कॅन ट्राय टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ द व्हॉल्कॅनिक इरप्शन्स. सो त्याबद्दल आपल्याला काही मिटिगेशन मेजर्सच्या थ्रू तिथे कन्क्लुजन लिहिता येऊ शकेल. सो ओव्हरऑल दिस वॉज युअर क्वेश्चन नंबर 7. Mention the global occurrence of volcanic eruptions in 2021 and their impact on regional environment. Specific volcanic eruption आणि त्याचा इम्पॅक्ट या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह आपल्याला तिथे बनवता येऊ शकेल. ओके, थँक्यू.